नमस्कार मित्रांनो, मी प्रतिमा देशपांडे। गिरनारच्या माझ्या मराठी व्लॉगला भरपूर प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। हा व्हिडिओ बरेच महिन्यापासून करायचा होता, पण आज त्याला मुहूर्त आला। तर म्हटलं तुमचे जे काही फ्रिक्वेंटली मला प्रश्न येत असतात ते सगळे प्रश्न एकत्रित करूयात आणि एक छानसा व्हिडिओ बनवूयात, जेणेकरून जे कोणी गिरनारला जाणार असतील त्यांना एक मार्गदर्शन मिळावं आणि त्यांचा जो प्रवास आहे तो सुखकर व्हावा। मी नुकतीच गिरनारला जाऊन आले आणि त्यामुळे आता गेल्या 3 ते 4 वर्षात बदललेलं गिरनार याबद्दल पण मी छोटी माहिती येणाऱ्या प्रश्नांच्या माध्यमातून, त्यांच्या उत्तरांच्या माध्यमातून शेअर करेनच। कारण देवाच्या कृपेने गेले अनेक वर्ष मी गिरनारला जाते आणि त्यामुळे गिरनारला बदलताना किंवा जुनागडला बदलताना मी बघते तर तिथे झालेल्या डेव्हलपमेंट्स आणि या सगळ्याबद्दलही आपण सविस्तर बोलूयात। पण सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमचे जे काही प्रश्न आलेत त्यातले जे काही कॉमन प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या उत्तरांपासून सुरुवात करूयात। तर आता मी प्रश्न घेते। गिरनारला कोणत्या महिन्यात जाऊ शकतो? गिरनारला आपण कोणत्याही महिन्यात खरं तर जाऊ शकतो। माझं हे सजेशन आहे की तुम्ही शक्यतो पावसाळ्यात जाऊ नका। जर तुम्ही पहिल्यांदाच जाणार असाल किंवा तुमच्याबरोबर बुजुर्ग व्यक्ती असतील किंवा लहान मुलं असतील त्यावेळेला मात्र तुम्ही पावसाळा टाळलाच पाहिजेत। शक्यतो जे कोणी पहिल्यांदा जाणार असतील त्यांना मी सांगेन तुम्ही दिवाळीच्या दिवसांमध्ये, थंडीच्या दिवसांमध्ये जा, कारण पावसाळ्यामध्ये गिरनारला बराच पाऊस पडतो। तर मला असं वाटतं की तुम्ही थंडीच्या दिवसात गेलेलं कधीही चांगलं। उन्हाळ्यामध्ये गुजरातमध्येच एकंदरीत अत्यंत कडक ऊन असतं, त्यामुळे त्यावेळेला तिथे जाणं टाळलं तर उत्तम आहे, कारण गिरनार खूप उंचावरती आहे आणि एक सुरुवातीचा पॅच सोडला तर नंतर फारशी झाडी तिथे नाही आहे, त्यामुळे उन्हाचा त्रास होऊ शकतो। अनेकदा जेव्हा आम्ही पायऱ्या चढत जातो त्यावेळेलाही हा प्रयत्न असतो की 7 वाजायच्या अगोदर, सूर्योदय व्हायच्या अगोदर आपण खाली यावं, म्हणजे आपल्याला उन्हाचा त्रास होणार नाही। तर शक्यतो तुम्ही एक पावसाळा संपल्यानंतर दिवाळीच्या दिवसात गेलात तर जास्ती बरं होईल। बँड्रा टर्मिनसवरून ट्रेन किती वाजता सुटते आणि मुंबईवरून ट्रेन साधारण ते किती तासात पोहोचते? अच्छा, बांद्रा टर्मिनल्सवरून दुपारची ट्रेन आहे। मला वाटतं साधारण 1:30 ते 1:40 असं काहीतरी वेळ आहे त्या ट्रेनची। तर त्यावेळेला ट्रेन सुटते। सौराष्ट्र एक्सप्रेस आहे जी जुनागडला पण थांबते, पुढे ती वेरावळला थांबते आणि एक जुनागडला पोचायला साधारण एक 15 तासांचा अवधी लागतो। जर तुम्ही पहिले सोमनाथ करणार असाल तर तुम्हाला वेरावळला उतरावं लागेल, तर त्यासाठी तुम्हाला एक 17-18 तास लागतात। पण बरेच जण ह्या दुपारच्या ट्रेननेच प्रवास करतात, त्यामुळे बऱ्याचदा ट्रेनची तिकीटं पण फुल असतात। पण ही ट्रेन सोयीस्कर पडते, एक 14-15 तासात, म्हणजे पहाटेच्या वेळेला ती जुनागडला पोचते। गिरनारला राहण्याची काय सोय आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे। गिरनारला राहण्याची काय सोय आहे? गिरनारला अनेक प्रकारच्या सोयीसुविधा आहेत। सुरुवातीला आम्ही ज्या वेळेला जायचो त्यावेळेला आम्ही धर्मशाळेतच राहायचो, कारण तेव्हा एवढी काही हॉटेल्स नव्हती। तर गिरनारला तुम्ही धर्मशाळेत राहू शकता। त्याचं बजेट फार कमी असतं, मला वाटतं एक 150-200 रुपये वगैरे असावं तेव्हा, मला नक्की आठवत नाही। आणि त्यानंतर छोटी हॉटेल्स आहेत जिथे तुमची राहायची सोय होते, पण तिथे तुम्हाला लंच डिनर हे काही मिळत नाही। बेसिक हॉटेल म्हणजे रूम असते बेसिक आणि टॉयलेट बाथरूम सगळं असतं। तर अशी हॉटेल्स पण आहेत, त्यांचं पर डे साधारण 500 रुपये वगैरे असा रेट होता। आणि आता एक मी जसं मगाशी म्हणाले इंट्रोडक्शनमध्ये की बदललेलं गिरनार, तर आता गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये गिरनारमध्ये 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार अशी हॉटेल्स पण झाली आहेत। तर नुकतंच मी फन या हॉटेलमध्ये राहिले, तर फन फार सुंदर हॉटेल आहे मला असं वाटलं। आणि तिथे पण अगेन की तुमचं बजेट किती आहे, तुम्हाला किती वेळ राहायचं आहे, म्हणजे जर तुम्ही दिवसभर बाहेरच असणार आहात तर फक्त झोपण्यासाठी फनमध्ये येण्यात काहीच फन नाही आहे मी म्हणेन। तर तुम्हाला जर रिलॅक्स टूर करायची असेल तर तुम्ही अशाही हॉटेलमध्ये राहू शकता। एक साधारण फनचं बजेट तुम्हाला 3 ते 6 हजारमध्ये पडतं, ते तुम्हाला ऑनलाईन चेक करायला लागेल। पण गिरनारमध्ये अगदी धर्मशाळांपासून छोटी हॉटेल्स, मोठी हॉटेल्स अशा विविध सुविधा आहेत, त्यामुळे तुम्ही कुठेही तिथे राहू शकता। अंबाजी मंदिर टू गोरक्षनाथ पर्यंत रोपवे नाही आहे का? नाही, अंबाजी मंदिरापर्यंत म्हणजे पहिल्या पायरीपासनं अंबाजी मंदिर एक साधारण 4,500-5 हजार पायऱ्यांवरती आहे, तिथपर्यंत रोपवे आहे। पण तिथून पुढे मात्र तुम्हाला गोरक्ष शिखर आणि गुरु शिखरापर्यंत चालतच मार्गक्रमण करावं लागतं, तिथे रोपवेची सुविधा अवेलेबल नाही आहे। सिनियर सिटीजन्सना जायला काय सोय आहे?
सिनियर सिटिझन्सना जायला आपण आता आधी गुरुशिखराबद्दल बोलूयात. जर तुम्हाला गुरुशिखरापर्यंत जायचं आहे तर 2 सुविधा असतात. पूर्वी डोली मिळायची, आत्ताही मिळत असेल तर डोलीने तुम्ही अगदी पहिल्या पायरीपासनं शेवटच्या पायरीपर्यंत अगदी गुरुशिखरापर्यंत जाऊ शकता. त्याचा रेट साधारण तुमचं 1 किलो ते 70 किलो वजनामध्ये जेव्हा वजन असतं त्यावेळेला साधारण 13,500 13,000 असा रेट आहे. 70 किलोच्या वरती जर वजन असेल तर तो जो रेट आहे तो एक 16,000 16,500 17,000पर्यंत जातो. आता जी नवीन सुविधा झाली आहे ती आहे उडन खटोला म्हणजेच रोपवेची सुविधा. तर रोपवेने तुम्ही 5,000 पायऱ्यांपर्यंत अंबाजी शिखरापर्यंत जाऊ शकता आणि अंबाजी मातेच्या शिखरापासून पुढे जर तुम्हाला चालत जाता येत नसेल तर तिथूनही तुम्हाला डोलीची सुविधा प्राप्त होते. त्याचेही रेट वेगळे वेगळे असतात वजनानुसार आणि त्या सीझननुसार की तिथे किती माणसं आत्ता यात्रेकरू किती आहेत, किती डोलीवाले लोक अवेलेबल आहेत, या सगळ्यानुसार रेट्स डिफर होतात, वेगळे वेगळे असतात. परंतु तशी सुविधा तुम्हाला मिळू शकते. गिरनारला तुम्ही जेवणाची सोय कशी काय करता? जेवणासाठी गिरनारमध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत. अनेक ठिकाणी जिथे धर्मशाळा आहेत मी म्हटलं तर तिथे एक लंगर म्हणू शकतो किंवा आपण भंडारा मराठीत म्हणतो तर तशी सुविधा पण असते. त्याशिवाय गिरनारमध्ये तुम्हाला छोटी छोटी अनेक हॉटेल्स ढाबे दिसून येतील. माझं सगळ्यात आवडतं हॉटेल आहे पटेल्स नावाचं. पटेल्सची पण 2 हॉटेल्स आहेत, एक वरती आहे आणि एक खाली आहे. त्यातल्या त्यात मला खालचं हॉटेल जास्ती आवडतं. तिथे जेवण उत्तम मिळतं, थाळी छान मिळते. मला स्वतःला गुजराती थाळी खायला आवडते. खूप पूर्वी मी एकदा गीता लॉज नावाचं हॉटेल आहे तिकडे पण थाळी खाल्ली होती, ती पण मला आवडली होती. आणखीन एक छान गोष्ट गिरनारमध्ये जी मला आवडते की इकडची लोक पाणी कमी पितात आणि ताक जास्त पितात. तर इथे तुम्हाला जेवणाबरोबर ताक सर्व होतं, पाणीही मिळतं पण ग्लासमध्ये ताकसुद्धा सर्व होतं. आणि गुजराती थाळी मला मुळात आवडते त्यामुळे मी मॅक्झिमम पटेल्समध्येच जाते. पण तिथल्या तिथेसुद्धा अनेक शुद्ध चांगलं जेवण मिळणारे ढाबे आहेत. तर त्या ढाब्यांमध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जाऊ शकता. आणखीन एक नरसी मेहता नावाचं एक हॉटेल आहे, तिथे उत्कृष्ट जेवण मिळतं. मी अनेकदा तिथे जेवले, म्हणजे तिथे राहिलंच पाहिजे असं काही बंधन नाही आहे. तुम्ही तिथे राहत नसाल तरीसुद्धा तिथे जाऊन तुम्ही ती थाळी घेऊ शकता. तर तिकडेही मी अनेकदा जेवले. ते अगदी गिरनारच्या म्हणजे गुरुशिखराला जाताना जी पहिली पायरी आहे त्याची जी वाट आहे त्या वाटेवरच ते हॉटेल आहे. थोडंसं आतल्या साईडला आहे पण नरसी मेहता कुणालाही विचाराल तर तुम्हाला सांगतील. तर गुरुशिखरापासून ते अत्यंत जवळ आहे आणि तिथे चांगल्या प्रकारचं जेवण मिळू शकतं. ट्रेन व्यतिरिक्त दुसरा काही ऑप्शन आहे गिरनारला जायला? हो, बरेच ऑप्शन्स आहेत. म्हणजे मला तर सुरुवातीला ट्रेनचा ऑप्शन जास्ती माहितीच नव्हता. तर अनेक वेळेला मी ठाण्यावरून बस मिळते गिरनारला जायला जी डायरेक्ट तुम्हाला जुनागडला सोडते, माझेवाडी गेटला सोडते. तर अशा अनेक स्लीपर बसेस ठाण्यावरून जातात. तर गिरनारला जायला हा एक चांगला ऑप्शन आहे. AC नॉन AC दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल असतात आणि तुम्ही त्या ऑनलाईन बुक करू शकता. माझ्या मते अभिषेक ट्रॅव्हल्स, बाप्पा सीताराम ट्रॅव्हल्स अशा ट्रॅव्हल्सच्या बसेस असतात आणि ते स्लीपर कोच असतात. खालचाही बर्थ असतो आणि वरचाही बर्थ असतो, त्याने तुम्ही जाऊ शकता. ट्रेनचा तर ऑप्शन आहेच आहे. आणि शिवाय एक नवीन ऑप्शन मला कळला आहे फ्लाईटचा. तुम्ही विमानाने सुद्धा जुनागडच्या अगदी जवळ पोहोचू शकता. तर हा पण एक उत्तम पर्याय आहे. याच विषयीचा एक डिटेल व्हिडिओ मी बनवला आहे की गिरनारला तुम्ही पटकन कसे पोचू शकता. अनेक कारणं असतात पटकन पोचण्याची. कधी कधी वयस्कर लोक असतात आपल्याबरोबर, कधी कधी वेळेची कमतरता असते. थोडासा एक्सपेन्सिव्ह मार्ग आहे, फार जास्ती नाही, पण त्याबद्दलचा व्हिडिओ आहे तर मी तो डिटेलमध्ये केला आहे. तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. तर गिरनारला ट्रेन व्यतिरिक्त बस आणि फ्लाईट हे 2 ऑप्शन्स आहेत. गिरनार येथे राहण्यासाठी चांगले आश्रम सांगा. एकदम प्रामाणिकपणे सांगेन, गेल्या अनेक वर्षात मी आश्रमात राहिलेली नाही आहे. पण जेव्हा आम्ही सुरुवात केली होती गिरनार यात्रांना त्यावेळेला मी माझ्या आठवणीनुसार एक हिंदू धर्मशाळा म्हणून एक धर्मशाळा होती, तिथे मी एकदा राहिले होते. आणि इफ आय एम नॉट रॉंग, मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण सनातन धर्मशाळा का अशा एका नावाचा आश्रम होता, तिथे मी राहिले होते. त्यानंतर आणखीन एका आश्रमात मी राहिले, पण त्याचं नाव मी रिकमेंड मुद्दामून करणार नाही किंवा सांगणार नाही, कारण मी एकदा माझ्या एका मित्रालाही तो आश्रम सुचवला, पण तिथे गेल्यावर त्यांना फार वाईट अनुभव आला आणि तिथली सोय चांगली नव्हती. मे बी प्रत्येकाचे एक्सपेक्टेशन्स वेगळे असतात, त्यानुसारही असेल, पण तिथली सोय काही फार चांगली नव्हती. त्यामुळे उगाच रिकमेंडेशन देणं मला स्वतः
स्वतःला पटणार नाही. पण या 2 ठिकाणी मी एक साधारण 6-7 वर्षांपूर्वी राहिलेली असेन. तर तेव्हा मला तरी एक डिसेंट असा अनुभव आला. परत मी सांगेन, आश्रमात जर राहणार असाल तर तिथे तुम्हाला त्यांच्या पद्धतीने त्यांच्या वेळेनुसार तुम्हाला वागणं बंधनकारक असतं अनेकदा. आणि तिथे तुम्हाला हायफाय सोयी मिळतील असं नाही. फक्त राहण्यापुरतं चांगली जागा आणि तुम्हाला थोडंफार काय म्हणतात तिथे वेळ घालवता येईल. पण जर तुम्हाला थोडंसं एखाद्या चांगल्या ठिकाणी राहायची इच्छा आहे, जिथे तुम्हाला बेसिक ॲमेनिटीज किंवा या सगळ्या गोष्टी मिळतील, तर तुम्ही एक बेसिक हॉटेल बघू शकता. एक 500-1000 रुपयांपर्यंत जे येतं असं बेसिक हॉटेल बघू शकता. पण हॉटेलची हॉटेलची कल्पना करून जर तुम्ही धर्मशाळेत उतराल तर तेही बरोबर नाही. तर या गोष्टी थोडंसं आपण विचारात घेऊन मग आपलं बुकिंग जे आहे ते करू शकता. गिरनारला पावसात जाणं कितपत योग्य आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे. मगाशी थोडंफार मी या मुद्द्यावर बोलले, पण आता डिटेलमध्ये सांगते. गिरनारला पावसात जाणं एक म्हणाल तर निसर्गरम्य असा छान अनुभव आहे, हे नक्की. पण पावसात जायचं तर मी माझ्या अंदाजे 1दा किंवा 2दा गेले पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये इथे तुफान पाऊस असतो, प्रचंड वारा वाहत असतो आणि गिरनार तुम्ही बघाल तर पायऱ्या आहेत सगळ्या. तर पायऱ्यांवरून अगदी धबधब्यासारखं पाणी खाली येत असतं. त्यामुळे हा एक प्रचंड रिस्की प्रवास होऊ शकतो. दुसरी गोष्ट, पावसाळ्यात रोपवे चालू असेलच असं नाही. अनेकदा पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळातसुद्धा हवामान बदलामुळे रोपवे बंद असतो. तर एक आणखीन छोटीशी टिप मी देईन, जेव्हा केव्हा तुम्ही येणार असाल त्यावेळेला रोपवे चालू आहे की बंद आहे हे एकदा रोपवेच्या हेल्पलाईन नंबरला फोन करून नक्की विचारा. अगदी तुमचं बुकिंग झालेलं असेल तरी देखील नक्की विचारा. मला स्वतःला 2 वेळेला हा अनुभव आलेला आहे की मी जाऊन पोचले आणि रोपवे बंद, अंडर मेंटेनन्स आहे किंवा हवामानामुळे रोपवे बंद आहे. अशा वेळेला काय होतं, आपण रोपवेची कल्पना करून जातो, पण रोपवे जर चालू नसेल आणि 10,000 पायऱ्या चढण्या उतरण्याची आपली कॅपॅसिटी नसेल तर आपण तिथपर्यंत गेलो पण दर्शन झालं नाही या निराशेने आपण परत येतो. तर ही प्रिकॉशन तुम्ही नक्की घ्या. हे छोटीशी टिप मी तुम्हाला देईन. पावसाळ्यात आणखीन एक मी सांगेन, जटाशंकर महादेवाचं एक मंदिर आहे ज्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर जटाशंकर महादेवाला आम्ही पावसाळ्यातच गेलो होतो. अत्यंत सुंदर अनुभव होता. पण तेही मी तुम्हाला सांगेन की तिथं जाण्याची जी वाट आहे ती प्रचंड अवघड आहे आणि तिथे वयस्कर लोकांनी किंवा लहान मुलांनी जाणं तसं थोडंसं अवघडच आहे, रिस्की आहे. तर त्याही वेळेला तुम्हाला जायचं असेल तर दिवसा उजेडी जा किंवा जर तुम्हाला रिस्की वाटत असेल तर जाऊ नका, कारण तिथे जंगली श्वापदंसुद्धा आहेत. त्यामुळे आपापल्या रिस्कवर तुम्हाला जावंसंच वाटत असेल तर जाऊ शकता. पण एकंदरीतच पावसाळ्यामध्ये गिरनारला जायचं असेल तर ते स्वतःच्या रिस्कवर जावं. अदरवाईज पावसाळा संपल्यावर हिवाळ्यात तुम्ही जाऊ शकता, ते जास्ती सोयीस्कर आहे. तर मित्रांनो, माझ्या मते जेवढे काही मला अनेकदा विचारले जातात त्या प्रश्नांची उत्तरं माझ्या परीने मी दिली आहेत. तरीसुद्धा जर काही प्रश्नांची उत्तरं देण्याची माझ्याकडनं राहिली असतील तर ते प्रश्न तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. त्याचप्रमाणे आत्ताच मी नुकता जो गिरनारचा व्हिडिओ केला आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आपला जो व्हिडिओ खूप चालला, तो जर कुणाकडनं सुटला असेल बघायचा तर तोसुद्धा तुम्ही बघा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. कोणी हिंदी भाषिक असतील त्यांना गायडन्स हवा असेल तर हिंदी भाषिकांसाठी सुद्धा आपल्याकडे अनेक व्हिडिओ आहेत, त्यांचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आहे. शिवाय गिरनारच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक जागा आहेत ज्या तुम्ही बघू शकता. थोडा तुमच्याकडे वेळ किंवा थोडे दिवस जास्त असतील तर वेरावळला, सोमनाथला किंवा श्रीकृष्णाच्या मंदिरात तुम्ही जाऊ शकता. तर ह्या सगळ्या विषयांवरचे बऱ्यापैकी व्हिडिओ मी बनवलेले आहेत. हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश होता की आपल्या अनुभवातून लोकांनासुद्धा थोडंसं मार्गदर्शन व्हावं आणि तुमचा प्रवास सुखकर व्हावा. तुम्ही जर गिरनारची यात्रा प्लॅन करत असाल तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून हॅपी जर्नी. माझ्याकडूनसुद्धा दत्तगुरूंना नमस्कार करा. जय गिरनारी. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय गिरनारी लिहायला विसरू नका. थँक्यू सो मच. थँक्स फॉर युअर टाईम. जय गिरनारी.